काल जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकही रुपया किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भ्रमनिरास झालेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे। त्या कर्जमाफीमध्ये फक्त प्रोत्साहन अनुदानाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे, कारण पीक कर्जावर फक्त कर्जमाफी झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंबा बागायतदार, काजू बागायतदार यांनी सुद्धा कर्ज घेतलं होतं। यामध्ये हे शेतकरी नाही आहेत। त्याचबरोबर अनेक वर्ष गेले 2-3 वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सांगत होते की खावटी कर्ज माफ होणार म्हणून, आणि खावटी कर्ज माफ झालं म्हणून त्यांनी अनेक वेळा एकमेकांचे सत्कार करून घेतलेत। परंतु या खावटी कर्जासंदर्भात या अर्थसंकल्पामध्ये एकही रुपया तरतूद नाही आहे। त्यामुळे खावटी कर्ज माफ झाल्यामुळे माफ न झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। त्याचबरोबर रत्नसिंधू जी योजना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपयाची तरतूद केली होती। आता फक्त या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे, परंतु अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद केली नाही आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मोठ्या कुठल्याही प्रकल्पासाठी किंवा विकासासाठी कुठलीही तरतूद केली नाही, आणि त्यामुळे या जिल्ह्यावर या अर्थसंकल्पामध्ये अन्याय केल्याची भावना सिंधुदुर्गवासियांच्या मनामध्ये निश्चित राहील।